यवत येथील वारकरी मोठ्या उत्साहात पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये यवत पंचक्रोशीतील सर्व नागरिक दर्शनासाठी आलेले आहेत आणि रात्री उशिरापर्यंत या दर्शन सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. सगळे दिसले पाहिजे. त्याला काय अर्थ आहे? त्याला काय ठेवलं बाबा? अरे आम्ही राहिलो आमचा अध्यक्ष राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष हाय फोटो व्हायला नॅशनल खरंच हा बाबा महाराज आमच्या सगळी कशासाठी आल्यात? सगळेजण भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आमच्या मलाच माहिती आहे भगवंत कुठं आहे. रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सर्व शाळेतले मित्र मिळालेले आहेत, भेटले आहेत. आपल्या जन आधार दौंड या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर सर्व मित्र आपल्याला आज या ठिकाणी भेटलेले आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जोडीदार आमचा जुना जोडीदार आहे. लय दिवसातून शाळेतला मित्र भेटलेला आहे. तो मित्र पालखीच्या निमित्ताने आज भेटलेले आहे. कुठे गेलाय रस्ता? आले का सगळे? आले का सगळे? रामकृष्ण हरी. भगवंताला शोधायला आलेले तर भगवंत येतो काय त्यांना काय माहिती? भगवंताला शोधायला आलेले आहेत पण भगवंत कुठे आहे? जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी असताना यवत पंचक्रोशीतील सर्व भाविक पालखी दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रात्रीच्या वेळेही सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे. या ठिकाणी पालखी रथ आहे आणि आतमध्ये पालखी विसावा झालेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सर्व शाळेतील आमचे वर्गमित्र भेटलेले आहेत. या सर्वांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेतलेले आहे. रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत या ठिकाणी मुक्कामी आहे. गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी असताना यवत येथील समस्त ग्रामस्थ, युवा, तरुण आणि वारकरी संप्रदायातील सर्व भाविकचे दर्शन घेतलेले आहे. रामकृष्ण हरी.